किरकंडीचे सर्व शिलेदार ग्रामस्थ सर्व शिलेदार म्हटल्यानंतर सर्वांचीच नावं त्यामध्ये आली. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू मयुरेश भौड. पहिला चेंडू होता, कार्पेट लेवलचा फटका बघायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट होतील. त्या 2 धावेने संघाचं अकाउंट या चेंडूवरती ओपन होईल आणि 2 धावा धावफलकावरती येतील. 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सुरू आहे. मयुरेश भौड आपण बघतोय पहिले षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. नरेश नांद्रुटची आज कमी भासतीये, कामानिमित्त बाहेर असेल ते ती कमी आता भरून काढावी लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्यानंतर यावेळेस सरळ फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोहोचलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मयुरेशच्या हातामध्ये. सुरुवात कशी करेल पहिल्या षटकामध्ये मयुरेश, आणि सातत्यानं बघितलं मयुरेशची कामगिरी चांगली राहिली आहे. परंतु किरकंडी संघ एक देखील ताकदवान संघ आज या ठिकाणी झुंजतोय. यावेळेस कार्पेट लेवलचा फटका मारण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अशा डिलिव्हरीमध्ये मोठे फटके घेण्यामध्ये कोणताही खेळाडू नाहीये की असा यशस्वी ठरलाय. परंतु या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यारकळ डिलिव्हरीचा हा ब्रह्मास्त्राचा स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. निलेश जाधवकडे या कोणतं उत्तर नव्हतं. अशा वेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवर सचिन जाधवकडे कोणता उत्तर नव्हतं. अशा वेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण बघितली. यावेळेस काय घडलं, सरळ चेंडू खेळून काढला, सरळ फटका खेचतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला अडवलं गेलं. फक्त मिळते फलंदाज सचिन जाधवला 1. संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मयुरेशच्या हातामध्ये. आतापर्यंत 1 निर्धाव चेंडू बघितला, 2 धावा देखील बघितल्या, 2 सिंगल देखील आपण बघितल्या. यावेळेसचा मात्र अंतिम चेंडू पुढे बाकी असतील. तत्पूर्वी काय घडलं, झेल सुटल्यानंतर धाव मात्र इथे कंप्लीट केल्या जातील 2, आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या मात्र इथून वाढवतील. एकूण धावा धावफलकावरती येतील त्या 6, बिनबाद 6 अशी स्थिती धावफलकावरती आहे. पहिले षटक मात्र मयुरेशचं आतापर्यंत सुरू आहे. अंतिम काही चेंडू शिल्लक असतील. तत्पूर्वी सचिन जाधव आणि फलंदाज गणेश जाधव हे 2 सलामीचे फलंदाज धावेसाठी संघर्ष करतायत. यावेळी चेंडू पडल्यानंतर मात्र थपकेरात येतोय. पंच प्रवीण मामुडकर आम्हाला सांगतायत की षटक समाप्तीचा इशारा येतोय. या षटकाचा खेळ इथे संपलाय. 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या 6 चेंडूमध्ये टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 6. पहिलं षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये करसुंडी संघाला विचार केला तर धावा रोखण्यामध्ये यश आलंय. परंतु हे षटक खूप हाणामारीचं षटक होतं आणि किरकंडी संघ पूर्ण हवी होतोय, पूर्णपणे बॅकफुटवर येतो आता या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर होते. पुरेपूर फायदा घ्यायला हवा होता, परंतु तो फायदा सचिन जाधव आणि गणेश जाधव यांनी पुरेपूर फायदा घेतला नाही. हा फायदा मात्र आता उचलला तो खरसुंडी संघाच्या गोंधने. फक्त धावा खर्च केल्या 6. सुशांत कदम दुसरा गोलंदाज. पहिल्या षटकात आपण अजिंक्य मयुरेश भौडला बघितलं. दुसरं षटक मात्र आदित्य सुशांत कदमला आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 6. सुशांत कदम दुसरं षटक हाताळतोय. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. समोर स्ट्रायकिंग एंडवरती सचिन जाधव, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गणेश जाधव आपण बघायला मिळाल. पहिला चेंडू यावेळेस बॅटची आतली कडा घेतली. यशरक्षक अतिशय सोपा झेल पकडतोय. पहिली विकेट बडी बसली जाल में. सचिन जाधव बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. किरकंडी संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये जो मागे आपण 40+ सामन्यामध्ये खेळताना त्याला बघितलं, अर्थात विशाल सिनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल जातोय. निलेश जाधवची कमी भासती थोडीशी आता पंचांच्या भूमिकेमध्ये आणि ती आता जबाबदारी विशालला घ्यावी लागेल. एक चांगलं टोटल फायटिंग टोटल उभं करावं लागेल.
पहिल्या षटकांचा खेळ आपण बघितला अवघ्या 6 धावा आल्या होत्या. दुसरं षटक संतोष कदम सुशांत कदमचा आपण बघतो. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात मला वाटतं ही धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचतीया ती 7 या धावसंख्येवरती. बघा संत गतीने धावसंख्येचा आकडा बदलतोय. सिंगल डबल मात्र घेतली जाते. जर का तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलंय तर निश्चितपणे एक चांगलं क्रिकेट तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. आपल्या संघासाठी खेळावं लागेल, आपल्या गावासाठी खेळावं लागेल. तो संघर्ष तुम्हाला प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. यावेळेसचा संतोषचा चेंडू, सुशांतचा हा चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. फलंदाज गणेश जाधवने या चेंडूला खेळलं. तत्पूर्वी मात्र लेगबाईच्या स्वरूपाची आलेली एक धाव आणि धावसंख्येला आकार येतो. 8 धावा धाव फलकावरती येतील. 8 धावा धाव फलकावरती येतील. चांगलं आयोजन. लेगबाईच्या स्वरूपाची एक धाव मात्र आली आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं सुशांत कदम. यावेळेस विशाल सिनकरच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबरीने आलेला हा एक दर्जेदार फटका. षटकार धन्यवाद डीजे. बघा असं क्रिकंडीकरांना देखील वाटलं होतं की विशालच्या बॅट मधून षटका येईल. आज प्रथमतः बॅट पकडली आहे, जुना अनुभव आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता. कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न होता, त्या क्षेत्रामध्ये पुनश्च मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज सुशांत कदम हुशार आहे, अचूक टप्प्यावरती नियंत्रित हा चेंडू टाकला आणि विशाल सिनकर या चेंडूवरती मात्र पूर्णपणे बॅकफुट आलाय. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा फलकावरती सरळ बॅक टू द बॉल खेळलाय. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 4. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. जे षटक आपण बघितलं मयुरेश भाऊचं. दुसरं षटक बघितलं सुशांत कदमचं, ज्यानं 1 षटकाचा मार खाल्ला. 2 सिंगल देखील त्या षटकामध्ये आल्या. 8 धावा त्या षटकामध्ये आल्या. म्हणजे टोटल जाऊन पोहोचलाय 1 बाद 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 षटक बाकी असतील. या 2 षटक अर्थात 12 चेंडू मध्ये धावा किती येणार हे सांगणं कठीण आहे, कारण सलामीच्या जोडसाखळीला एक फलंदाज अजूनही धावपट्टीवरती खेळ करतोय, तो गणेश जाधव. आर्यन बारसकर तिसरं षटक हातामध्ये आर्यन बारसकरचे आहे. परंतु आर्यन बारसकर युवा आणि यंग टॅलेंट हा गोलंदाज आहे. सातत्याने करसुंडी संघाला आपण या खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना बघितलं, परंतु आता कसरत असेल क्रिकंडी संघाच्या समवेत खेळताना. यावेळेस दोरफुलटा चेंडू होता. गणेशने या चेंडूला खेळलं 30 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामधून या चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. तत्पूर्वी गणेशला मिळते 1. संघ जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. 30 षटक मात्र आपण बघतो आर्यनच्या हातामध्ये, जो आतापर्यंत विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. यावेळेसचा मात्र चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र नवीन फलंदाज विशाल सिनकर, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आपण बघितला. यावेळेस दिशा आणि लाईन भरकटती आहे. खूप चेंडू बाहेर निघतो अवांतर. डाव्या यशीचा खूपच बाहेर येतोय. पंचांनी मात्र चेंडूला अवांतर घोषित केलाय, वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव धावफलकावरती येते. धावफलकावरती धाव आहेत त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, पंचांनी बोट मात्र वरती केलंय. फलंदाज मात्र बॅटची कडा घेतली आणि यशस्वीपणे मात्र चांगलं काम केलंय. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येते. विशाल सिनकर बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय निकेश जाधव. विशाल बाद झाल्यानंतर नवीन आता फलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला बघू शकाल, जो स्ट्रायकिंग एंड वर पाहू शकाल आपण. यावेळेसचा चेंडू खूपच अवांतर बाहेर निघतोय, परंतु पंचांचा निर्णय बाकी असेल. या चेंडूवरती धावा किती येणार? 1+1 आणि फलंदाज
बाद. बघा म्हणून आपण निर्णयाची प्रतीक्षा करत असतो. वीस धावा धाव फरकावरती आहेत. सामना स्पीडअप करायचे. पंच प्रवीण मामुनकर आणि लेग पंच अर्थात निलेश जाधव या दोन्ही पंचांना निवेदन करेन की आपण सामना स्पीडअप करायचे. अंतिम आणि शेवटचा षटक असेल आता करसुंडी संघाच्या भात्यातून जो गोलंदाज जगदीश चाळके. यावेळी खूपच चेंडू अभांतर बाहेर निघतोय. उजवी यशस्वी सोडून खूपच बाहेर येतोय. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव फलकावरती येते. 21 धावा धाव फलकावरती होतील. थोडीशी खराब आणि लाईन आणि लेन मात्र भरकटते गोलंदाज जगदीशची. अशी खराब गोलंदाजी घेते निश्चितपणे एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव विपक्षित संघाला मिळेल. यावेळेस फटका देखील त्याच ताकदीचा आहे. सीएचबी धारणी आणि कुंभिवली संघ या दोन्ही संघाला मी विनंती करेन की आपण टॉस साठी मात्र पुढे यावं. सीएचबी धारणी विपक्षित कुंभिवली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला एक निवेदन आहे की आपण त्वरित टॉस साठी यावं. एक धाव मात्र अशा वेळेसची मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. पुढचा पुरेपूर वापर करत चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होतोय आणि या चेंडूवरती मिळेल एका धावेच्या बरोबरीने 23 वरती जाऊन टोटल पोहोचलाय. पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत सुरू आहे. जे अंतिम आणि शेवटचं षटक हात आलतोय गोलंदाज जगदीश. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव, 2 सिंगल आपण बघितल्या. यावेळेसचा चेंडू चेंडूला मात्र आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडूला वेगाने पोहोचलाय. तर पूर्वी काय मिळते सिंगल. संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. पहिलं सत्र मात्र या ठिकाणी सुरू आहे. जो टॉस जिंकला आणि खऱ्या अर्थाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो करसुंडी संघ मात्र संघर्ष करतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली करसुंडी संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. धावा किती येणार. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेला कॉल केला जाईल. 2 धावा इथून कंप्लीट होतील. या 2 धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा पूर्ण कंप्लीट झाल्या या चेंडूवरती. अजून काही चेंडू शिल्लक असे या षटकामधल्या. गोलंदाज जगदीश. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे तो नरेश जाधव. यावेळेसचा चेंडू चांगला फटका पुरेपूर नागपूरचा वापर केला आहे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. फक्त एक मिळते सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने 27 वर टोटल जाऊन पोहोचतोय तो प्रथम फलंदाजी करणाऱ्या किरखंडी संघाचं. किरखंडी संघ प्रथम फलंदाजीच्या वाट्याला आली आहे. तो किरखंडी संघ मात्र धावेसाठी संघर्ष करतोय. चाच पडतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. यावेळेस चांगला फटका बघायला मिळतोय. शतक वेगाने पोहोचलाय. चेंडू लॉंग ऑन मध्ये झेल घेतला जाईल आणि इथून विकेट मात्र प्राप्त होती गोलंदाज जगदीशला आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. पहिलं सत्र या ठिकाणी संपलं गेलंय. धन्यवाद डीजे. पहिलं सत्र संपलंय. 28 धावसंख्येची गरज असेल असं वाटलं होतं की खूप मोठा टोटल फायटिंग उभा करेल कारण त्यांचं होम ग्राउंड आहे. चर्चा अशी होती की यजमान संघ आहे या मैदानाची खुणा माहिती असतील परंतु करसुंडी संघाने पूर्णपणे बांधून ठेवला. पूर्णपणे झगडून ठेवलं त्या किरखंडी संघाला. या 4 षटकामध्ये आपण मयुरेश भौडला बघितलं, सुशांत कदमला बघितलं, त्यानंतर नयन बारसकरला बघितलं, आर्यन बारसकरला बघितलं आणि शेवटचं आपण षटक बघितलं जगदीश चाळकेला बघितलं. खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी केली ते या पहिल्या सत्रामध्ये.
CHB धारणी आणि कुंभिवली संघ अंतिम आणि शेवटचा कॉल आपण आज करतोय. आपण जर का आला असाल तर त्वरित आपण टॉस साठी यावं. शेवटची आणि अंतिम पुकार आपणासाठी यासाठी असेल. आता CHB धारणी विपक्षित कुंभिवली या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित आपण टॉस साठी यायचंय. हा सामना संपण्याआधी दुसरा सत्र 28 धावसंख्येची गरज आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये नरेश दांद्रुटच्या थोडीशी कमी भासेल. काही जॉब निमित्त बाहेर जावं लागलं, परंतु विचार केला तर चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स या युवा खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघितला. जी या प्रकारची गोलंदाजी आपण खऱ्या अर्थाने या पहिल्या सत्रामध्ये बघितली, परंतु नियंत्रित प्रकारची गोलंदाजी जर किरकंडी संघानं केली तर हा सामना सहज आणि सोपा होऊ शकतो. कारण क्रिकेटच्या पटलावरती बरेचसे असे खेळाडू आहेत जे गोलंदाजी चांगली करण्यामध्ये माहिर आहेत, पण तशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी. मनीष बारसकर धारणी संघाचा कर्णधार तसेच कुंभिवली संघाचा कर्णधार लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चांगला फटका बघायला मिळाला यावेळेस या चेंडूवरती. यावेळेस टोटल धावफलकामध्ये धावा आहेत त्या 8 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चांगला फटका बघायला मिळाला फलंदाज मयुरेश भोंडच्या माध्यमातून.
जो चौकार आपण बघतोय टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती. धन्यवाद. यावेळेसचा चेंडू आपण बघू शकताय चांगला फडका बघायला मिळतोय. चेंडू शतक त्या ठिकाणी नाहीये डीप एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चौकार. टोटल जाऊन पोहोचतोय धावफलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावांचं टार्गेट आहे आणि करसुंडी संघामध्ये हा जो मनीष बारसकर आहे हा एखादी सामना जिंकू शकतो एवढी ताकद या खेळाडूमध्ये. या खेळाडूला आपण या मैदानावरती सातत्याने जुना अनुभव काय तो खेळाडूमध्ये आपण बघू शकताय. जोच आता विचार केला तर मनीष बारसकर आणि मयुरेश बारसकर हे दोन्ही फलंदाज झुंज देत आहेत. किल्ला लढवतात दोन्ही हे फलंदाज आपल्या संघासाठी. धावफलकावरती धाव आहेत त्या 19 धावा. दोन्ही फलंदाज मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र करतायत. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मात्र आपण विकास जाधवचं बघितलं. नरेश जाधव दुसरं षटक हात आलतोय. यावेळेसचा चेंडू उंची जास्त आहे लांबी फार कमी पकडायला मिळाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये का होईना पण तो झेल पकडला आणि फलंदाज मनीष बारसकरला मात्र माघारी परतावं लागेल. धन्यवाद डीजे. वाटतं जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी बऱ्याच दिवसापासून आज क्रिकेटच्या पटांगणावरती उतरलेत आणि असं वाटलं देखील आम्हाला देखील नव्हतं की झेल पकडतील. मग तू सेकंड अटेम्प्ट मध्ये क्रिकेटमध्ये विचार केला ना तर मागे काय केलंय तुम्ही आता काय कराल ना याला खूप महत्व आहे. जरी आम्ही क्रिकेट खेळलो नसेल पण तू जिद्द कायम होते आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडला आणि जो महत्वाचा जो टर्निंग पॉईंट होता तो मनीष बारसकर मात्र माघारी परतलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी सरळ फटका खेचून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू फीड केला जाईल. तत्पूर्वी मिळते फलंदाज मयुरेश बाउंडला एक सिंगल आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं फलंदाज माघारी परतल्यानंतर 20 धावा. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. जर का टोटल फायटिंग जास्त असतं तर हा सामन्यासाठी तो खूप मजा आली असती. यावेळेसचा हा चेंडू त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये या चेंडूला फीड केला गेला. तत्पूर्वी मिळते फक्त एक धाव. एका धावेच्या बरोबरीने 21 वर जाऊन पोहोचतोय. तो द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणारा करसुंडी संघ. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये करसुंडी संघाला फक्त अवघा एक फलंदाज माघारी परतलाय आणि हे दोन जे खेळाडू आहेत ते मात्र फलंदाज संघर्ष आणण्याचा प्रयत्न करतात. यावेळेसचा फटका विनिंग षटकार अर्थात हा सामना विजयी षटकार बघायला मिळतोय तो करसुंडी संघाच्या माध्यमातून. दुकानात नाहीये कमीत कमी 10-15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं लागतील. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मयुरेश बाउंड जो गोलंदाजी करताना फक्त अवघ्या 8 धावा खर्च केल्या. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करताना 4 चेंडू मध्ये 15 धावा करणारा करसुंडी संघाचा वन मॅन आर्मी मयुरेश बाउंड मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन श्रीपतजी जाधव साहेबांना की आपण हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कृत देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं.
सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ श्रीपादजी जाधव साहेबांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कृत या ठिकाणी प्रदान केला जातोय मयुरेश पौंडला, जो या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या संघाला मात्र विजयाच्या समीप नेऊन ठेवलं. तर पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि बेस्ट ऑफ लक. CHB धारणी संघ या ठिकाणी आलाय. तर मी कुंभिवली संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण त्वरित पुढे यावं. टॉस साठी जास्त आणि अंतिम वेळ घेऊ नका आमचा.